तक्रार केली का तुम्ही? माझी एकच विनंती आहे की माझं बाळ गेलं, त्या बाळाला काही सुद्धा झालेलं नव्हतं. फक्त संध्याकाळी त्याला 1-2 संडास झाल्या. त्या संडासमुळं त्याला मी दवाखान्यात नेलं आणि त्या डॉक्टर साहेबांनी काही नाही बघितलं आणि त्याच्या हलगर्जीपणामुळं माझी मुलगी रात्रभर संडास करत होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुरुडला घेऊन गेलो आणि मुरुडला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचा प्राण गेला. माझी एवढीच इच्छा आहे की माझं गेलं, पण गोरगरीब असे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. शासनाने यांना गोरगरिबाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर शासन यांना फुकट देत नाही, यांना पगार देतं, पण तरीसुद्धा एका यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा प्राण गेला. अशा पद्धतीचा प्राण परत कुणाचा जाऊ नये, त्याच्यामुळे या डॉक्टरांना जागेवर रस्टिकेट करून त्यांना जागेवर बसवा एवढी माझी विनंती आहे की जेणेकरून परत अशा पद्धतीचं कुठेही घटना घडू नये. आणि यांची एक कणभर चूक, पण एका बाळाचा अख्खा जीव असतो, त्या आईबापाचं सगळं त्या गोष्टी असतात त्या ठिकाणी, तो प्रकार नंतर त्यांच्यापाशी घडू नये, माझी एवढीच विनंती आहे. बरं, सध्या उन्हाळ्याच्या काळामध्ये शासनानं प्रत्येक ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोल्ड रूमची व्यवस्था केली आहे. तशी काही व्यवस्थेविषयी तुम्हाला काही सांगितलं का काय? सर, मला वाईट वाटतं फारच की डॉक्टर आहेत का राक्षस आहे कळलं नाही. ते कोल्ड रूम तर बाजूला सोडून द्या, माझ्या बाळाला त्यांनी सिटी स्कोप लावून चेकसुद्धा केलं नाही, काहीच केलं नाही त्यांनी सध्या. आणि ती आम्हाला ती कोल्ड रूम बी काही सांगितलेली नाही, काहीच नाही. केलं आता वापस येणार नाही, पण दुसऱ्या कोणाचं खरंच असं नाही. ज्याचं जातं ना त्यालाच कळतं. त्या डॉक्टरांचं एवढं काम नव्हतं का? त्यांनी ते उलटीचं आणि तापीचं औषध होतं, तर ते संडास लागली होती, त्यांनी तेच औषध पाजा म्हणले आम्हाला. उलट आम्हाला समजतंय, आम्ही डॉक्टरांच्या पुढे जाऊ शकणार आहोत का? त्यांनी सांगायचं ना, मग दुसऱ्या दवाखान्याने आम्ही काही पण केलं असतं. ते म्हणले उष्णतेमुळे झाले. शुभ्रा आठवणी ती शुभ्रा रोज येते साहेब, तसंच खेळलेली दिसते पुढं. काही सुद्धा झालेलं नव्हतं. माझ्या बाळाला चांगलं बाळ होतं, त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेलं. सारखं फिरत होतं इकडून तिकडं, काही सुद्धा झालेलं नव्हतं. त्यांनी जर रात्री संडासचं औषध दिलं असतं तर तिची रात्रभर तेवढी बेजारी सुद्धा झाली नसती. आणि त्यांनी हलगर्जीपणा केला, त्यामुळं आमच्या मुलीचा दुसऱ्या दिवशी अटॅक येऊन मृत्यू झाला. नेमकं काय प्रकार घडला होता, तो पेशंट कशा परिस्थितीतला होता आणि त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट केली होती? मी ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर S.M. गोंगडे. झालेल्या प्रकाराबद्दल नातेवाईकांनी मला लेखी तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये संबंधित जे डॉक्टर महेश पाटील जे त्या दिवशी DMO ड्युटीवर होते, त्यांनाही मी विचारणा केली असता त्याने सांगितलं की पेशंट हा आला होता, उलट्या आणि पोट दुखत होतं असं त्यांनी मला कंप्लेंट केल्यानंतर त्या पेशंटला जवळ घेऊन बघितलं आणि त्यानंतर त्यांनी प्रायव्हेटमध्ये जी ट्रीटमेंट घेतलेली होती त्या संदर्भामध्ये तेच ट्रीटमेंट योग्य आहे असं सांगून मी पेशंटला ओरली लिक्विड्स आणि शरबत पाणी घेण्यासाठी सांगून घरी पाठवलं असं त्यांनी त्या दिवसा प्रकाराबद्दल सांगितलेलं आहे. संबंधिताला त्या पालकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला जे ऑन ड्युटी त्या दिवशी ड्युटीवर होते DMO ड्युटीवर डॉक्टर महेश पाटील यांना मी शोकॉज नोटीस देऊन त्या संदर्भातला खुलासा मागवलेला आहे. अद्यापर्यंत त्याचा खुलासा प्राप्त झाला नाही. जसाही त्याचा खुलासा प्राप्त होईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सर, तो पेशंट उष्माघाताचा बाधित होता का? आणि उष्माघाताचे पेशंट आपल्याकडे असे काही येत आहेत का? किंवा उष्माघाताचा पेशंट आला तर आपल्याकडे काय व्यवस्था आहे का? हां, अद्यापर्यंत उष्माघाताचा एकही पेशंट आपल्याकडे आलेला नाही. ज्या अर्थी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी लक्षणे सांगितलेली आहे आणि पूर्व हिस्ट्री सांगितलेली आहे त्यानुसार त्या पेशंट उष्माघाताची बरीचशी लक्षणे त्या पेशंटमध्ये दिसून आलेली आहेत. आणि त्या दुसरी गोष्ट, आपल्या ग्रामीण रुग्णालय तेर येथे उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जसे आम्हाला गाईडलाईनवरून दिलेले आहेत की उष्माघाताचे पेशंट जिल्ह्यामध्ये वाढत असल्या कारणामुळे आपल्या प्रत्येक प्राथमिक आपल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जे उष्माघाताचे पेशंट येतात त्यांचा उपचार करण्यासाठी म्हणून उष्माघात कक्ष स्थापन करण्यासाठी गाईडलाईन त्यानुसार आम्ही ते उष्माघात कक्ष पण स्थापन केलेला आहे. आणि अद्यापपर्यंत असे कुठलाही असं सिरियस पेशंट उष्माघाताच्या आजाराने
आपल्याकडे आजपर्यंत आलेला नाही. सांगणं असं म्हणताय. मग संबंधित पेशंटला उष्माघात विभागामध्ये दाखल करून घेणं किंवा त्याच्यावर काही उपचार करणं गरजेचं नव्हतं. हो, संबंधित जो 5 वर्षाची मुलगी होती शुभ्रा थोरात, तिच्या लक्षणावर सांगितलेल्या लक्षणावरून तिला ॲडमिट करून थोडंसं IV फ्लुइड्स वगैरे देणं गरजेचंच होते. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यावेळेस ते डिहायड्रेशनचे काही मला लक्षणं त्या मुलीमध्ये जाणवलेले नाही आणि त्यामुळे मुलगी माझ्याशी व्यवस्थित बोलत होती. तिला बोलवल्यानंतर माझ्याजवळ आली. त्या सर्व लक्षणावरून मला असं जाणवलं नाही की ती डिहायड्रेटेड होती आणि तिला ॲडमिट करावं असं मला वाटलं नाही. म्हणून त्या पेशंटला आहे ते ट्रीटमेंट चालू ठेवून घरी लिंबू सरबत व पाणी पिऊन उपचार घ्यावेत असं सांगून त्या पेशंटला घरी पाठवलं असं त्यांचं म्हणणं आलं त्या डॉक्टरांचं. आता वस्तुस्थिती त्या दिवशी जे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि त्यांनी तपासणी केली असं म्हणतात. त्या संदर्भातला त्यांचा जोपर्यंत लेखी खुलासा येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. अशा वेळेला तुम्ही नागरिकांना काय आवाहन करावे? सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पारा 40°C बऱ्याच भागामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे लोकांना आणि नागरिकांना मी असं विनम्र आवाहन करतो की त्यांनी जी काही आपली रुटीन दैनंदिन कामे आहेत ती सकाळी 10च्या आत उरकून घ्यावी व संध्याकाळी 6च्या नंतर 5 किंवा 6च्या नंतर आपली इतर कामे करावी व मधल्या काळामध्ये ज्या काळामध्ये उष्माघात होण्याचे जास्त चान्सेस असतात, उष्णतेची तीव्रता खूप प्रमाणात असते, 12 ते 3-4च्या दरम्यान, तर अशा काळामध्ये लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. खूपच गरज असली, अत्यंत निकडीची गरज असेल तर काळजी घेऊन रुमाल किंवा थंड पाणी किंवा स्वतःजवळ पाण्याची सगळी पिण्याची व्यवस्था सोबत घेऊन बाहेर पडावे आणि स्वतःच्या तब्येतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी.